प्रणिती शिंदे आणि आपल्याला भाजपची ऑफर असल्याचा दावा सुशीलकुमार शिंदेंनी केलेला आहे। सोलापूर जिल्ह्यामधल्या एका कार्यक्रमात बोलत असताना सुशीलकुमार शिंदेंनी हे वक्तव्य केलं। लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि सोलापूरचे भाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे आणि त्यामुळेच प्रणिती शिंदेंना भाजपने ऑफर दिल्याची चर्चा आहे। दरम्यान सुशीलकुमार शिंदेंना कुठलीही ऑफर दिली नाही असं स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय। दोनदा पराभव झाला, आता सगळं हे वैभव दाखवण्याचं काम होत आहे। प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये या म्हणतात, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर वाकरणार? शक्य नाही। आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भानगडीत कधी पण लागली। मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे, कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीने सुशीलकुमार शिंदेजी किंवा प्रणितीताई शिंदे आम्ही त्यांना दिली नाही आहे। आज आम्हाला तशी आवश्यकता नाही आहे आणि कोणी जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल, कोणी आमचा मोदीजींच्या नेतृत्वात जगातला सर्वोत्तम भारत, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता तर आमचा दुपट्टा नेहमी तयार आहे। कुणालाही कोणी मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येत असेल तर त्याला आम्ही नाही म्हणणार नाही। मला ज्यांच्याकडून आले ते आता मोठा माणूस आहे, तुम्ही जास्त काही सांगत नाही। मी सांगितलं स्पष्टपणानं, मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार नाही। आता मी ते विषय ऐकला नाही, पण आता सुशीलकुमार शिंदेजींना कदाचित मुलगी परत 2024ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल, कारण का काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे। म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो। ते आमचे वरिष्ठ विचार करतील त्याबद्दल। सुशीलकुमार शिंदे साहेबांनी जे म्हटले आहे ते खरं आहे की खरं सुशीलकुमार शिंदे काही नगरसेवक नाही, ते खोटं बोलतील। काही लोकांनी त्याला वेगळ्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या उंचीप्रमाणे ते लोक काही बोलतात। आता मी त्यावर अधिक बोलत नाही। आपली मर्यादा, आपली हे सगळे पाहून बोलायला पाहिजे। पण ते मी सांगितलं की ते मुख्यमंत्री राहिलेले, ते राज्यपाल राहिले आहेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि अशा नेत्यांच्याकडे ऑफर गेल्याशिवाय ते खोटं बोलू शकत नाही। त्यांच्याकडे ऑफर गेली, त्यांनी सांगितलं नाव उघड करायच्या वेळेस करतील, पण त्यांचं रक्त, त्यांचा DNA हा काँग्रेसचा आहे। ते चुकीच्या ठिकाणी हात घातलेत आणि स्वतःचे हात होरपडून घेतलेत असं माझं मत आहे। आली असेल तसं भाजपवाल्यांकडे स्वतःचे ओरिजिनल लोक राहिले किती आहेत? आमच्या लोकांना बोलवतात आणि तिकडे करतात, असंच आहे सुरू। पण मला विश्वास आहे की प्रणिती काय आणि सुशीलकुमार शिंदे साहेब काय, ते लोक कट्टर सर्वधर्म समभावाच्या विचाराचे आहेत, व्यापक विचाराचे आहेत आणि ते नेहमी काँग्रेसमध्येच राहतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।